नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर, ज्याचा थेट संबंध आपल्या पिकाच्या आणि आपल्या स्वतःच्या आरोग्याशी आहे. तो विषय म्हणजे कीटकनाशकांची सुरक्षित फवारणी. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बरं, तुम्ही तुमच्या शेतामध्ये फवारणी करता का? करत असाल तर मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. चला, सुरक्षित फवारणीची सोपी आणि अचूक पद्धत नेमकी काय आहे ते समजून घेऊया. चला, सगळ्यात आधी हे बघूया की फवारणी करायच्या आधी नेमकी काय तयारी करायला हवी. एक गोष्ट लक्षात घ्या, खरी सुरक्षितता ही शेतात पाऊल ठेवण्याआधीच सुरू होते. तर मग एक यशस्वी आणि सुरक्षित फवारणी करायची म्हणजे काय? फक्त या 4 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. योग्य वेळ निवडणं, हवामानाचा अंदाज घेणं, आपला पंप व्यवस्थित आहे की नाही हे तपासणं आणि सगळ्यात महत्त्वाचं औषधाचं प्रमाण अचूक मोजणं. तर मग योग्य वेळ कोणती? सोपं आहे. फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी करावी. भर दुपारच्या कडक उन्हात फवारणी करणं टाळा. कारण काय होतं की थंड हवेत औषध पिकावर व्यवस्थित टिकून राहतं. उन्हामुळे त्याची वाफ होऊन ते उडून जात नाही. आता दुसरी गोष्ट, हवामान. इथे फक्त 2 गोष्टी तपासायच्या. एक म्हणजे वारा खूप जोरात वाहतोय का, आणि दुसरं पावसाची शक्यता आहे का. कारण जोलाचा वारा औषध भलतीकडेच उडवून नेतो आणि पाऊस आला तर सगळं औषध धुवून निघून जातं. म्हणजे बघा, तुमचा वेळ, मेहनत आणि पैसा सगळंच वाया. यानंतर नंबर लागतो तो आपल्या महत्त्वाच्या सहकार्याचा, म्हणजे आपल्या स्प्रे पंपाचा. तो व्यवस्थित काम करतोय की नाही हे नक्की तपासा. त्यात कुठेही गळती म्हणजे लीक नसावी. कारण गळतीमुळे औषध वाया तर जातच, पण ते आपल्या त्वचेला लागून धोकाही होऊ शकतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, औषधाचं प्रमाण. अनेकदा असा गैरसमज असतो की जास्त औषध म्हणजे जास्त फायदा, पण असं अजिबात नाहीये. नेहमी कंपनीने दिलेल्या सूचनाप्रमाणेच औषधाचं प्रमाण वापरा. जास्त औषध वापरल्याने उलट पिकालाच नुकसान होऊ शकतं. चला, तयारी तर झाली. आता प्रत्यक्ष शेतात फवारणी करताना काय काय काळजी घ्यायची ते पाहूया. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फवारणी नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करायची. सोप्या भाषेत सांगायचं तर वारा आपल्या पाठीमागून यायला हवा. म्हणजे काय की औषधाचे फवारे आपल्या अंगावर न येता आपल्यापासून दूर पिकावर पडतील. आता स्वतःच्या संरक्षणासाठी काही गोष्टी वापरणं खूप गरजेचं आहे. चला, एक एक करून बघूया. सगळ्यात आधी आपलं तोंड आणि नाक व्यवस्थित झाकण्यासाठी मास्क नक्की वापरा. त्यानंतर हातामध्ये संरक्षक हातमोजे घाला. याने काय होतं की रसायन थेट आपल्या त्वचेच्या संपर्कात येत नाही. डोळ्यांची सुरक्षा पण तितकीच महत्त्वाची आहे, नाही का? त्यासाठी संरक्षक चष्मा जरूर वापरा. आणि हो, संपूर्ण त्वचा झाकली जाईल असे पूर्ण बायांचे कपडे घाला. लक्षात ठेवा, ही सगळी उपकरणं आपल्याला विषारी औषधांपासून वाचवण्यासाठी आहेत, त्यामुळे यात अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. आणि हो, एक गोष्ट कटाक्षाने पाळा. फवारणीचं काम चालू असताना काहीही खायचं किंवा प्यायचं नाही. यामुळे चुकूनही विषारी औषध आपल्या पोटात जाण्याचा धोका टळतो. फवारणी संपली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. उलट फवारणीनंतरची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. काम संपल्याबरोबर सगळ्यात पहिलं काम करायचं ते म्हणजे आपले हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवायचे. आणि शक्य असेल तर पूर्ण अंघोळ करणं हे सगळ्यात उत्तम. आणि ही एक आपली सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे. फवारणी केलेल्या शेतात काही काळासाठी कुणालाही जाऊ देऊ नका. खास करून लहान मुलं आणि आपली जनावरं यांना तर अजिबात नाही. त्यांची सुरक्षा आपल्याच हातात आहे. आता देव न करो, पण समजा काही अपघात झालाच, तर अशा आणीबाणीच्या परिस्थितीत काय करायचं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. एक महत्त्वाची सूचना, समजा एवढी सगळी काळजी घेऊनही फवारणी करताना औषधं डोळ्यात गेलं किंवा त्वचेवर पडलं, तर मग काय करायचं? अशावेळी अजिबात घाबरू नका, शांत रहा. पहिला म्हणजे ज्या भागावर औषध पडलंय तो भाग ताबडतोब भरपूर स्वच्छ पाण्याने धुवा. आणि दुसरं, जराही वेळ न घालवता लगेचच डॉक्टरांकडे जा. आणि हो, जाताना सोबत औषधाची बाटली किंवा त्याचं माहितीपत्रक असेल तर ते डॉक्टरांना दाखवायला विसरू नका. म्हणजे बघा, या सगळ्या माहितीचा सार काय आहे, तर आपलं आरोग्य आणि आपल्या पिकाचं आरोग्य या 2 वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, त्या एकमेकांशीच जोडलेल्या आहेत. आपण सुरक्षित राहिलो तरच पिकाची चांगली काळजी घेऊ शकू, नाही का? शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे.
थोडा विचार करा,